धन्यवाद. मायबाप रसिक प्रेक्षकांना आमचा दुसऱ्या वारीचा शाही विमानाचा मुजरा पहिली बारी आम्ही पहिली बारी 1:07 संपवली होती. युट्यूबर बांधव सगळे आहेत. बारी झाली उद्या आता लाईव्ह मध्ये सुद्धा चालू आहे. बुवा घड्याळ बिड्याळ होतं का नव्हतं पाहुणे 2 तास फक्त बारीच करत होता का? तुम्ही बारीच करणार लई दिवसांनी मला बारी भेटली. आयोजन मानेंचं भेटलं, समोर आम्ही भेटलो. बुवा एवढं बुवा आल्यावर काय सांगितलं
आल्यावर आम्हाला भेटून काय सांगितलं बुवा? समाज साक्ष आहे, रंगमंचावरती तुम्ही शाहीर म्हणून उभे राहिला होता. भेटून काय सांगितलं, कशी करायची, काय केली? आई जवळी. अरे एखाद्याला 5ची पाजली असतीस ना बुवा, तुझ्यापेक्षा चांगल्या शिवाय 4-5 दिला नसत्या. अरे आई जवळी नाही बुवा, जी पब्लिक होतीस ना, घालवली. काय बाऱ्या करतोस बुवा, किती वर्ष बाऱ्या केल्यास. आणि लोकांना मी प्रत्येक गाण्यानंतर सांगतो, बुवांचं घराणं मोठं आहे, तुमचं मोठं दिसलं काय, वाचक मंडळी मोठी आहे बुवा. वाचन फार आलं, काढणार नव्हतो, बोलणार सुद्धा नव्हतं. तुम्हाला शब्द मुंबईत सुद्धा दिला होता, वरून तुम्हीच सांगितलं होतं की इथे करायचं, इथेच बोलायचं बुवा. मग सगळं इथेच घेऊन जा. आणि ही सुद्धा भारी वेळेतच सगळे विषय, एक विषय कटिंग नाही आम्हाला समजत नाही, पण आम्ही तुमच्या प्रत्येक विषयाला उत्तर जरूर देऊ. सगळ्यात पहिला बुवा प्रश्न तुम्ही सांगितलं, आमच्या प्रश्नावरती तुम्ही बोलला की काय काय लिहितात विषय ग्रंथाधार. बुवा प्रश्न कुठून विचारले जातात? बुवा प्रश्न कुठून विचारले जातात? पुराणातून, ग्रंथातून, अध्यात्मातून आणि साहित्यातून विचारले जातात. याच्या पलीकडे जर तुझा कोण असेल, कोणी असेल तुझा, तो फक्त एकदा मला भेटो, त्यांच्याबरोबर बसतो. दुसरी गोष्ट बुवा, तुम्ही प्रश्न सोडलाय अच्छा वारीला, आम्हाला पैसे तरी येतात, बुवा चिचुक तरी दिलं काय? कारण बुवा आई मी मगाशीच सांगितलं होतं, प्रत्येक माय माऊलीचा सन्मान करेल. अरे त्या माय माऊला मान खाली घालायला लावलीस बुवा. काय शब्द वापरलेस भारी, 2 शब्द तोंडात घेतलेस. आई पुढचं पण बोलायचं होतं ना रे, आहे ना घरी बुवा. नका करू सर, पहिली वारी आज तुम्ही सांगितल्याप्रमाणे केली होती. कारण आला होता फेटायला, वाटलं नव्हतं जवळ यार खेटायला. आम्हाला पण येतं काय करायला, अरे मग नांगरा सकट घोडे आणि बैल सगळं येतं. सगळं येतो, तुमच्या सगळ्या विषयावर येतो. आणि बारी सुद्धा वेळ करतो. टाइम लाव, टाइम इज मनी. सगळ्यात पहिला आमचा ज्या प्रश्नाचा खुलासा केला, उत्तर 10 दान तर चुकीचं आहे. 10 दान परत घेऊन या, पुरावा असेल तर 22 तारखेला घेऊन या. जाहीर सत्कार तुमच्या वाचकासोबत तुमचा केला जाईल. दुसरी गोष्ट, तुमचा प्रश्न समाजाच्या माहितीसाठी तुम्ही सांगितलं असाल, आम्ही सांगतो. आपल्या कोकणात, ऐका मायबाप, आपल्या कोकणात होळी, शिमगा, जागर, दिवाळी यासारखे काही सण आपल्याच आजूबाजूच्या इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात. याचे कारण काय? त्याच्या आधी ना जरा बाय फोकस करा, पॉइंट टू बी नोटेड एखाद्या कॅमेरावाल्याने. इथले 2 शब्द आहेत ना, भुवन खोडणे. काय रे बुवा, शब्द काय झाले? शब्द ते खोडले, बुवाने शब्द खोडले. असं ते बुवा काय टीप दिली या प्रश्नाचं उत्तर. तेरसेचे, भद्रेचे, पौर्णिमेचे असे जर तरचे किंवा कोणीतरी मनाचे काल्पनिक सांगितलेले अथवा ऐकीव तर्क वितर्कांचे न सांगता शास्त्रोक्त आणि पौराणिक कथात्मक स्वरूपात ग्रंथ आधारे सांगावे. बुवा हे जे खाली तुम्ही टीप लिहिलीत ना, टीप ओ टीप, तुमचं टिप बारसा पाणी तुम्ही खाली आहे ना, आम्ही टिप ऐका एक टीप काय लिहिली टीप? प्रश्नात काय विचारतायत? होळी, शिमगा आणि दिवाळी. चला, होळी आणि शिमगा एकच सण, बरोबर ना? गावकरी पालखी नाचवतात ना, होळीकोत्सव असतो, होळी पेटवल्या जाते, पालखी नाचवल्या जाते. पुढे लिहित आहेत दिवाळी, आणि खाली टीप मध्ये काय लिहित आहेत? तेरसेचे, भद्रेचे आणि पौर्णिमेचे. आता मला सांगा, दिवाळी तेरसे येते? जरा बोला यार तुम्ही लोक. दिवाळी तेरसे, दिवाळी पौर्णिमे, दिवाळी भद्रे. अरे येड्या भद्रे फक्त शिमगा, पौर्णिमेचे शिमगा.
सुपडा साहेब वो काय म्हणाले सुपडा शॉट हुआ जातीबद्ध क्रिकेटर आहे टेनिस क्रिकेट विश्वात विखे बनेला युट्यूबला सर्च कर आणि माझा संघ सर्च कर साई नावला आंबावली आणि मुंबईमध्ये कर रॉयल पॅकर भांडूप जातीबद्ध टेनिस क्रिकेटर आहे तुझा सुपला नाही गोळा तुला अल्टी पलटी झोपून लिपून करू पण नको नको आज माझी माय मागली बसली गोळा आणि पहिल्या वारी तुम्हाला शब्द दिला होता की जर अख्ख्या 4 गाण्यामध्ये मेला शब्द आला तरी तुम्ही सांगा आम्ही नाही तुम्ही आईपर्यंत गेलात मगाशी बोलत नाही 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 आमच्या वास्तवाला म्हणतात नाही घरापर्यंत नाही यायचं घरापर्यंत काय झालं होतं बुवा तंतरली बुवा एवढी जर वारी करायची होती ना मग तेव्हा सांगायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आम्ही आमच्या पद्धतीने केली असती वडाची साल वांग्याला लावून कुठेतरी नाही जमून बुवा बारी तर बारीच करायची होती आता बारीच करू आम्ही सुद्धा पण तरीही सांगतोय समाजाला सांगतोय तुम्हाला आता सांगण्यासारखं वाटतच नाही कारण तुम्ही जे पहिले 3-4 शब्द केलेत ना आई बी काय आणि आय तो शब्द कंप्लीट करा बुवा जरा युट्यूबला गेलाय तुमचे 3-4 जर युट्यूबवर वाले असतील तर 10-15 माझे पण युट्यूबवर वाले आले तर आलं बारी नक्की जाईल समाजापर्यंत बारी जाईल बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर पटलं तर घ्या पण वाचक मंडळी आमच्याकडे सुद्धा फक्त तुमच्या प्रश्नाचा खुलासा करतोय मी म्हणत नाही तुमचं उत्तर आम्ही 100% देतोय व तुमचा प्रश्न काय होता आपल्या कोकणात होळी शिमगा जागर दिवाळी यासारखे सण इतर गावांपेक्षा 1 दिवस आधी साजरे केले जातात याचं कारण काय आमच्या वाचनात गेलेली ही माहिती आहे बुवा ग्रंथाचा आधार तुम्हाला जरूर देऊ शंकर पार्वती सारीपाट खेळत असताना शंकर सारीपाटामध्ये हरले शंकरदेव सारीपाटामध्ये हरले त्यावेळी शंकराने पार्वतीला वचन दिलं होतं की हे पार्वती या धर्तीवरती माझ्या नावाने येणारे कोणतेही सण असतील ज्या सणामध्ये मी येतो ते कोणतेही सण असतील ते सण इथून पुढे इतर गावामध्ये 1 दिवस माझ्या सणांच्या आधी येतील बुवा आम्ही फक्त खुलासा केला आम्ही नाही म्हणत की उत्तर आमचा पटवूनच घ्या तुम्ही तर पटवून इथे दिसले नाही आता माहित असतं ना तर पहिल्या बारीतनं पटवून झालं असतं बुवा फक्त हे उत्तर आम्ही दिलंय आणि जो तुमचा प्रश्न आहे जरूर 22 तारखेला तुमच्या प्रश्नाचा जो काय पुरावा असेल त्या पुराव्यानेशी प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आलेलं पारितोषिक सुमित सावंत गाव वाशी देऊळ बजरीबुवा यांच्या माध्यमातून 500 रुपये आले श्री दिनेश झगडे उपसरपंच आंबवली दादांच्या माध्यमातून 500 रुपये आले श्री विजय चाचे श्री नवलाई नवनाथ नाट्य मंडळाचा याच्या माध्यमातून 200 रुपये आले सर्व बक्षीस दात्यांचं आम्ही श्री दुर्गा नवलाई नाच मंडळ आभारी आहोत धन्यवाद बुवा जरा तुमच्याकडे येऊया बुवा बाकीचं सोडतो चला बोललो येतो तुमच्या एका विषयावर आणि आजकाल लय चाललं सगळीकडे बघतोय अरे नमान आणि वाजीव अरे तुमच्या बापाला जमलं होतं काय नमन ही लोककला आहे नमन लोककला किती लोकांना नमन आवडत असेल टाळ्या वाजवा अरे नमन काय गुळखोबर आहे बुवा नमन गुळखोबर आहे आणि बुवा अवी अनिल कला मंच या कला मंचाच्या नावाने तू काय करतोस तमाशा करतो का हो याचं पण नमन पण फरक आहे अरे एक जातीवंत नमन कलाकार इथं जागेवर उभा आहे आणि हे कलाकार आहेत ना कलाकार यांनी स्वतःच्या जीवावर या नमन कलेला 4 स्थान नमनाची दुसरी बाजू सांगतो नमन तू करतोस नमन पोरी घेऊ कोण घेऊ
पोरी का बुवा तेवढं पोरं नाही? अरे नमनाचा गाभा काय? नमन पुरुष पात्री नमन असावं आणि त्याने स्त्री पात्राचा वेश करावा आणि पुरुष पात्री अभिनय करावा. हे नमन आहे बुवा. बोलणार नव्हतं बुवा, पण आलो करतो नमनापर्यंत आला. आणि नमनाचा आम्हाला सांगू नकोस, कारण माझं देवाधिकांचं शहर देवरुख आता अपभ्रंश झालाय. देवरुख 32 खेड्याची मालकी माझी सोळजाई, तिचं हे शहर देवरुख आणि माझ्या देवरुख हे नमन कलेचं माहेर झालंय. आज माझ्या नमन कलेतील सुप्रसिद्ध शाहीर मला कीबोर्डची साथ करतोय. सुप्रसिद्ध अक्टोपॅड मास्टर मला अक्टोपॅडला साथ करतोय. आणि बोला नमन नमन सांगतो नमन. तर याच नमनानं आम्हाला 7 समुद्र पार नेले आणि आम्हाला अरे या लोककलेला नेलंय. मग तुला सुद्धा चांगलंच माहित असेल. अरे परवा कोकण सफरचा कार्यक्रम झाला. तुझ्यासारखे कैक शाहीर होते कैक, पण बाजीपुरी मारली माहितीये. बाकीचे शाहीर वाईट नाही केलं, त्यांना बिलकुल नाही म्हणा. सगळे माझ्या मोठ्या भावासारखे ते गुरुसारखे आहे. पण नमन बोलताच कोण सांगतो, कोण नाचाचं गायला, कोण वैयक्तिक गाणं गायला, कोण आगमनाचं गायला. पण नमन सांगतो नमन. अरे 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये, 7 समुद्र पार ब्राझील देशामध्ये ज्या गवळणीच्या सॉंग वरती रील व्हायरल झाली, ती रील माझ्या श्री नवनाई नायक नाट्य नमन मंडळाची होती. आणि गायक माझा ओंकार खडा होता. वो हे नमन हे नमन. आणि ही नमनाची ताकद. आणि परवा अख्खा हॉल आहे ना, शृंगार नार नटली. अरे नड्या, तुझ्याकडे नाचतात ना पोरी, त्या पण नाचत होत्या. शृंगार नार नटली. वो हेच म्हणा हे नमन. असं नाही ना मग नुसतं आलास लय आनोपे बिनोपे लावलं सर. मला लय शेर लावले बरेच लावलेस बुवा. जाऊया पण आमचे प्रिय मित्र बुवा. रसिक आहे जालकर रसिक. माझ्या वडिलांच्या समोर आहे, गुरुवर्य समोर आहे बुवा. लोकांना बतावणी पण आवडते. काय तुला तूच मान्य केली, कारण तू येण्यास केल्यामध्ये sit down, please. जरा बसा. कसं काय म्हणाले? अगं उडव. अरे येड्या भागवा लागेल. आताच भेटलास तुला. आता पाडे असतात पाडे, त्यांना काय करतात भादव्यात. अरे बाबा आताच भेटलायस, आता कसा उडव? पुढे भादव्यात तुला. तुम्ही बोला ना युट्यूबला टाकाल पर्यायी बोलले म्हणून. तर आमचे चार कुठून पण नाही बघताय. जरा 2 मिनिटं बोला ऐका. रसिक प्रेक्षक काय म्हणताय? आमच्या बोर्डे गावातर्फे तुम्ही
देवपूर्ण इथे आपली कोकणची प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात बसणारी कला तिला वेगळ्या पद्धतीने जी मांडणी करतात आणि मांडणी कायम करत चला कला ही सुधारली पाहिजे. त्यात प्रत्येक व्यवस्थेत काहीतरी आपण देणे लागतो. त्या भाषेचा बराचसा काय मी ऐकत होतो तर आपण जरी नाच करत असलो तरी नाच म्हणजे प्रबोधन आहे. प्रबोधनात्मक आपण वागलं पाहिजे आणि तसं तुमच्यात आढळलं त्यामुळे माझ्याकडे विशेष शुभेच्छा तुम्हाला. आणि हे कार्यक्रम करत असत कोकण जिवंत आहे हे भारताला कळतं. कोकण जिवंत आहे हा भारताला कळतो आणि इथे माझा शेती करणारा माणूस हा जगावर झेंडा घेऊन उभा असतो. त्यामुळे एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि तुम्हा मंडळाला माझ्याकडनं छोटीशी देणगी. आणि विशेष म्हणजे तुमची जी टीम आहे कलेची थोडाफार कलाकार आहे थोडंफार समजतं ती एवढी सुंदर आहे आणि त्या सुंदर कलेसाठी ढोलक कोणतं आहे ना ते मला थोडं वाजवतो. दादरच तुम्ही मला वाजव दादर मला काय धन्यवाद. मला ही कलाकाराची जाण असते. अरे विश्वकर्माचं वरदान आहे. असंच नाही असंच नाही बुवा विश्वकर्माचं वरदान आहे. तर नमन बुवा दाखवले एकदा कोकण बहरले जरा नमन पुन्हा आहे बुवा शिमगा पण घे शिमगा तुझा प्रश्न दाखव. अरे मिलियन मध्ये गाणं गेलं कोणा शिकव हे जरा कोकण बहरले. पहिल्यांदा सांगणार एकच आहे मी तुमच्यापेक्षा मोठा कलाकार नाही पण मी आमचे शाहीर यांची इच्छा आहे चरणाशी आशीर्वाद घ्यायला तुझा तंबीन होळी उत्सवाला सामान्य ऐकले का गाणं शिमगाया सणाला लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षाने तो भेटीला आनंद लागावे आता देतो पालखीला. शिमगाया सणाला लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षाने तो भेटीला आनंद लागावसाठी तो पालखीला चरणाशी आशीर्वाद घ्यायला फक्त तुझा तंबीन होळी उत्सवाला भक्त तुझा तंबीन
की हे नमन नाही. अरे हे नमन नाही बुवा, म्हटलं ना तुला नमन आणि शिमगा काय म्हणाले मला माहिती कशी बुवा नमनासारखं लिहिलंय हो काय रेखा तुझ्या लपाहून लाजली शुक्राची चांदणी बुवा लेखनी स्वतःची आहे रे. लय लोकांना देतो आम्ही नमनात देतोच देतो, नाचात पण बऱ्याच जणांना देतो, तुझ्यासारख्याला पण देतो. हे तुम्हाला सुद्धा माहिती बघा. अरे निर्गुण निराकार, निर्गुण निराकार, आकार उकार मकार असा तो नाद ब्रह्म ओमकार श्री गणेश. काय बोलास मग कशी बोलू माहिती. अरे जरा अशी शब्द आण, आकार उकार मकार ओमकार श्री गणेश. अरे त्याचं रूप फक्त मुद्रावरून स्वारी येताना फक्त हल्ली होती स्वारी. गणपती बाप्पा पडले होते, चंद्र हसला होता. अरे आयुष्यभराचा डाग लागलाय त्या चंद्राला. त्याच चंद्राच्या बाजूला असते ना रे चांदणी. चांदणी कुठे असते, चांदणी कुठे असते. अरे जर आपण ही धरणी माय इतका सारा शृंगार करून हिरवा हिरवा शालू नेसून त्याच्यासाठी नटते, पानं फुलं वृक्षवल्ली बहरून जातात, आनंदाचा श्रावण भाद्रपद चालू होतो. आणि अशा गणाला या पृथ्वी तलावर येता येता ती शुक्राची चांदणी त्याच्या रूपाला पाहून लाजेल की नाही लाजेल. अरे श्री गणेशापेक्षा कोणाचं रूप सुंदर आहे. अरे सगुण निर्गुण निराकार आहे. वा या आता भागाला भाग. बुवा हे बघ बुवाला रागेल म्हणे रसिकांचं प्रेम आहे बुवा आणि आम्ही दिलं नसतं. पण आवर्जून सांगतो युट्यूबवर फोकस करा. नवरात्रीमध्ये 2 बऱ्या बुकिंग झाले. बुवा नाही हे नाही तर परत 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 काहीतरी हे मारून बसायले शोधून दमला प्लीज प्लीज हे नाही तर हे नाही हे नाही या जाय हे मी 22 ला आहे. पण सांगितलं वेगळं नाही करतात वेगळं ना म्हणून यावं लागलं. काय माहिती बुवा हो ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही तिथूनच आलो जिथून तुम्ही गेला. कदाचित तुमच्या पुढे आम्ही आलो होतो पण तुमची वाट बघत बघत थांबलो. आम्हाला काय माहिती कासव एवढं चतुर असेल. बुवा कौशल सुरवे कुठे भाव हात दाखवून आवर्जून लांजामध्ये मुंबईमध्ये ऑक्टोबर मध्ये शुभारंभाचा कार्यक्रम दादा श्री नवलाई नवयुग नाट्य रमण मंडळाचा शुभारंभाचा कार्यक्रम ऑक्टोबर मध्ये लागलाय. ज्या दिवशी कार्यक्रम लागेल हॉलमध्ये विनामूल्य शूटिंग करायची जबाबदारी माझी. कौशल सुर्वे दादाच्या माध्यमातून जो गोड आवाज ऐकला माझ्या घराण्याचा शाही आवर्जून येतो परत त्याच मुद्द्यावर. नवरात्रीमध्ये परत हे दोघं असतील आणि मी इथे बसलेला असेल. हे दोन शाहीर असतील आवाज तर ऐकले असेल. वो स्केल स्केल ती पण स्केल बघ वरची आणि ही पण बघ खालची वरची दोन्ही पण बघ. कारण तो आई जवळीपर्यंत गेला होता. आता फक्त एक स्केल बघ. पुन्हा एकदा या गाण्याच्या वन्समोर साठी बघा हे रसिकांकडून आले आमच्याकडून नाही आहे. माझ्या सिद्धेश मिस्त्रीसाठी का जोरदार डायलॉग झाला. पाचशे गाणं होऊ द्या एकदा वन्स हो.
रूपवाला कोकण बहरली शिमगाया सणाला आस लागली आई तुझी रूप पाहण्याला देव माझा एक वर्षात तो भेटीला आनंद लागावं हाता देतो आणखीला. धन्यवाद रसिको. माझ्या ठिकाणी खरोखर शक्तिदुराचा जंगेचा मेळा माझ्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आमचे मित्र असतील माने साहेब यांच्या तर्फे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे मित्र आकाडे साहेब आणि बने साहेब आणि प्रतिस्पर्धी बुवा गारडे साहेब यांचा कार्यक्रम माझ्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. माझा फक्त एकच हेतू आहे, मी इथं संगीतकार म्हणून आलो बरोबर ना. पब्लिकची फरमाईश आहे त्या निमित्तानं गाणं मी गातोय. बुवा तुम्ही वेगळा काय अर्थ घेऊ नका यामध्ये. चरणाशी तू आई आशीर्वाद घ्यायला भक्त तुझा तल्लीन होतो होळी उत्सवा कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई पाहण्याला देव माझा एक वर्षात तो भेटीला आनंद लागावं हरी तो पाहण्याला कोकण बहरले शिमगाया सणाला आस लागली आई तुझे रूप पाहण्याला देव माझा एक वर्षात तो भेटीला आनंद लागावं हरी तो पाहण्याला. धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित माझ्या आंबोली गावातून उद्योजक राजेंद्रजी सावंत तसेच श्री नवलाई साऊंड सर्व्हिस आणि मंडप डेव्हलपर याचे मालक ऋषिकेश सावंत हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी माझ्या नाच मंडळाच्या माध्यमातून त्यांनाही सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो. असंख्य लोक इथे उपस्थित आहेत. माझ्या परचुरी गावातील अक्षय भोर सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांची सुद्धा शाखा कधी कधी आमच्याकडे असते. त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा. तर बुवा चला फार कमी वेळामध्येच बुवांना सुद्धा दुसऱ्या वारीसाठी वेळ देऊया. तुम्ही सुद्धा तुमचं सुद्धा मनोरंजन नक्कीच करू, पण शब्दांची मर्यादा राखूनच तुमचे आम्ही मनोरंजन करू. तत्पूर्वी फक्त बुवांचं गड सवण पासून सगळं आणलं होतं, पण बुवा आता वेळ नाहीये कारण आम्ही ऑलरेडी इथे 15 मिनिटं घेतली. पण तुमचा गड आता बुवा तुम्ही आमचा गड म्हणाला, आम्ही काय म्हणत नाही. कटिंग बिटिंग आहे ना, ती चावी नसते आपल्याकडे. आम्ही तुमच्या गड्याचा विषय त्या विषयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. उत्तर बित्तर पण आम्ही म्हणत नाही, पण तुमच्या विषयाला विषय देतोय. लावलं जरा चाल.
स्केल मध्ये. अरे ही ओरिजिनल चाल आणि हिलाच होता. हो एकदा परत या आणि ही वरची ओरिजिनल गा बघू. हे स्वर्ग फक्त गा एकदा आणि याच स्केलला गा. कभी हाँ कभी ना हम करते रहे, देखते देखते क्या हो गया. काय म्हणायचं बघा. थुई थुई नाच यावे फूल माझ्या तू मोरया, येशील कधी सागरी श्रीगणा. तुम्ही आज गणराज यावे रंग भरा, चतुर्थी सणाला तुम्ही दर्शन द्या. आता बुवाची गवळण गाण्यापर्यंत पण होते. हा गाण्यापर्यंत पण बुवा मीटर मध्ये होते. म्हणजे टॉवरला रेंज येत होती. पण गवळणीकडे तसे आले तसे बुवा काही जोर लावला नाही. काय बुडवायची ना. मी नाही बुवा विचारत होते ना. मजा व्हायची ना. बुवा विचारत होते. बुवा गवळण लावली. गवळण काय गवळण होती. हिला अशीच चिनाई रे, दांडू हंडीत घालायचं हाय रे. आई जवळीन साऱ्या जणांची चाळी फुलेली हाय रे. वा ही शाहीर नाही पण शब्द आणि लेखणी इथून येतात. इथून वा 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान. 9 लाख गाई गुरांचा मालक श्रीकृष्ण भगवान. नंद यशोदेचा बाळ. अरे येड्या इकडं आमच्याकडे हे सांगायचं ना की हिला अशीच सोडायची नाही र, दांडू हंडीत घालायचं हाय र. आई जवळीनं साऱ्या जणांची चाळी ती लावलेली आहे र. अरे येड्या मी कशाला तुझी चाळी लावी. बरोबर शिटावून जरा बसा. अरे तू काय येडं वाकडं केलंच नाही. तू आम्हाला पोरांना त्रास दिलाच नाही. तुझी चाळी लावी काय. तुम्ही सांगा तुम्ही एखाद्याची चाळी उगाच लावाल काय. नाही लावणार ना. आणि वरून म्हणतो दांडू हंडीत घालायचा आहे. अरे एवढा दांडू घालायची हौस होती ना. तुझ्या घरात काय हंडी नव्हत्या. अरे मग तुझ्या आईकडे किती हंडी होत्या. पहिल्या तिकडे घाल. तिकडच्या झाल्या ही आमच्याकडे. अरे 16,108 गोपिका आहेत.
अशा सोडतील तुला वाईट आई जवळीन साऱ्या जणांची कसं हो? कसं कसं येतं तुला बघ साडी लावलेली आहे रे बुवा. आता ऐक तुझ्या गवळणीचा प्रत्येक शब्द तसं बघायला गेलं तुझी गवळण कुठे फिरते माहितीये बुवा. तुझी गवळण मगाशी सांगितलं होतं आमच्याशी बोलताना आम्हाला बोलताना तुम्ही स्त्रीवाचकच या पुरुषात तुम्ही पुरुषाचीच बाजू मांडायची होती हरकत नाही बुवा. पण तुम्ही जरा बघितलं गरम करायला काय म्हणणार गरम वा झाला असेल नरम येतो तिकडं. फक्त आता तुमचे शब्द होते बुवा आणि खाली आमचे शब्द होते. मग अशी तुम्ही वर गेला होता आता तुम्ही खाली आम्ही सिद्धू सुशांत ऐकतो वरून ऐका शब्द ऐकायला जाऊ बुवा नाही तर मंदिर काहीतरीच लिहिला नाही बुवा काहीतरीच नाही हे सगळं एवढं तुझ्या घरापर्यंत जातं. कारण 9 लाख गाई गुरांचा मालक तू आहेस. तुझ्या घरी सुद्धा हंडी आहे. हंडी आहे की नाही तुझ्या घरी नाही तुझं आहे. अरे एवढी हंडी आहे एखादी हंडी फुटली असेल एखादी हंडी तुझ्या घरात जरा बघ कुठली फुटली विषयावर फक्त बघ विषयाला विषय तुझ्या हातात गावणार नाही र बोल मध्ये म्हणतो अशीच सोडायची नाही रे. अरे येडा आहेस बुवा येडा आहेस. अरे काय पैसा करताय तू बुवा येडा आहेस तू बुवा. अरे तुला अशीच सोडणार नाही रे. अरे राधाय मी तुझ्यापेक्षा मोठी आहे 14 वर्षां. शेवटी तू जरी जवळ आलास तरी मीच तुला प्रेमानं जवळ घेतला ना बरोबर ना. अरे तुम्ही पण प्रेम केला असाल लगेच जवळ घेते काय. अरे लाट मारी लाट लय खर्च करावा लागतो. लोकांनी इस्टेटी दान केले मला अशीच सोडायची नाही रे. बघ कशी सोडतो पुढी. तुझ्या हातात गावणार नाही र तुझ्या घरात हंडी आहे र. मग जाय जवळी धर प्रेमान मग जाय जवळी धर प्रेमान चाट तिच्या हंडीची साईड. आई जवळीनं चाडी लावली ना का चाडी लावली तू दांडू मंडीर घालायला आलास. तर मग जा ना जा आई जवळीनं धर प्रेमान काय हंडी घरात ना हंडी धर प्रेमान चाट तुझ्या हंडीची सायर तुझ्या घरात आहेत ना हंडी साय आले असेल लोण्याला चाट. बुवा नका करू मगाची सांगितलं होतं खाली जाणार नाही वाकडा तिकडे जाणार नाही. बापूस माळकरी आहे 46 वर्ष वारी करत पंढरपूरची तीच गाडी आणली होती तसा चालू होतो. पण मगाशी भेटलात ना त्याच्यानंतर इथं भेटलात आता तुम्हाला खेळतो बघा कसा बुवा. बाबा जरा सिद्धी सुधीर माने आमच्या ताईंच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चला हॅलो बुवांकडे भरपूर आता 2-3च विषय देतो जसे मगाशी म्हणाले. हा सुद्धा विषय समाज प्रबोधनाचा आहे ग्रंथाचा विषय आहे शास्त्राला धरून विषय बुवा थोडस लक्ष द्या. साधा विषय वाड्या कोल्याची कथा सांगतोय आम्ही की वाड्या कोली असा होता दरोडेखोर 1 नंबरचा वासाडा बरोबर ना. ते आड राहणार लुटायचा खून करायचा लोकांकडचं सोनं नाणं घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्या घराचा उदरनिर्वाह करायचा. पण घरच्याला वाटायचं की माझा नवरा
काहीतरी चांगलं कुठेतरी कमवून येतो पण तो असा नव्हता, कारण हा बसाडा होता. आणि तो कसा कमवायचा, हे चोऱ्या माऱ्या खून लुटमाऱ्या असं करून. त्याच्यामध्ये पुरुष असायचे, महिला असायच्या, सगळे असायचे. गरीब श्रीमंत सगळ्यांनाच लुटायचा. विषय एवढाच आहे, साधा आणि सोपा आहे. एक शब्द, एकही शब्द बुवा तुझ्यापर्यंत जाणार नाही, पण घेतलं असतं तुझ्यापर्यंत आहे. नाही तर अख्खं गाणं शास्त्राकडे आहे बुवा. परत म्हणू नका की काय लिहिलं. आता नीट ऐका. बुवा तुझा मोठेपणा इथे कधी चालणार नाही. मारू नको बडाया, तुला असं सोडणार नाही. समजू मला नका तू साधी भोळी, मी मागे सरणार नाही. आणि तुझी मुंगी वळवण्याशिवाय या गुन्हेमारी तुम्ही कधी जाणार नाही. ऐकावी कथा बुवा आता म्हणाल कॉपी करतो. आम्ही असं नाही म्हणणार बुवा हा गाल, बुवा इथं याल, बुवा या स्केलला याल, अरे मिलो हा गाल, हे गाल तर हा गाल, बुवा स्केल बघते याल काय हे घे. ऐकावी कथा आम्ही सांगतो आता अशा एका वसाड्याची, अशा एका वसाड्याची. न ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या बोल्याची. ध्यान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या बोल्याची. ऐकावी कथा आम्ही सांगतो आता, ऐकावी कथा आम्ही सांगतो आता. अशा एका वसाड्याची, अशा एका वसाड्याची. कान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या बोल्या. कान देऊनी कान लावूनी त्या बाळ्या बोल्या. होता पूर राष्ट्र भर, होती तो वाटेवर. कुटुंबाच्या चिंतेसाठी झालं दरोडे खोर. कायद्याची गदा कुणालाही माहीत, कायद्याची गदा कुणालाही माहीत. नाही ओळखत त्याला कुणी, नाही ओळखत त्याला कुणी. कान लावून त्या वाळ्या बोल्या. कान देऊन कान लावून त्या वाळ्या बोल्या. बस 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 एवढा झाला. व खाली पण आहे, पण आता तेवढा वेळ नाही, कारण सगळ्यांना जायचं आहे. आपण चला, त्यांना सुद्धा जायचं आहे, आम्हाला सुद्धा जायचं आहे. सगळ्यांची काळजी केली पाहिजे, त्यांना सुद्धा वारी मिळू दे. पण बुवा पब्लिक ठेवलंय बघा,
सांगितलं होतं पब्लिक अरे राहिलं पण तू परत येऊ नको तर चालू केलंस ना ते ऐक बुवा ऐका मग अशी का दादानी माझ्या वडिलांच्या जागेवरती ते होते त्यांनी 2 शब्द त्यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितले बुवा समाजाला द्यायचं असतं आम्ही दिलंय नमनामधून पण दिलंय माझी माझ्या राधेचा डायलॉग आहे ना बुवा वन्स मोरच असतो हे कलियुग आहे बुवा कलियुग इथं बरीचशी युवा पिढी आहे बुवा ही कलियुग ही पिढी व्यसनाधीन होत चालली आहे ही पिढी मुंबईकरांची फॅशन माझी गावातली मुलं सुद्धा बघून लागली आहे कारण मुंबईमध्ये त्यांचे आई वडील कुठे ना कुठे काही ना काही कमवत असतात मित्र लक्षात घ्या घेऊन जा युट्यूबच्या माध्यमातून पण तुमचे आई वडील ते कष्ट करत असतात रे दिवसभर 8-8 10-10 तास लोकांच्या शेत राबतात त्याच्यानंतर घरी दिवसभराचा रोज आणतात आणि हे आजकालचे कार्टे काय करतात त्याच्यातलेच घेतात इकडे तिकडे खर्च करत बसतात काही व्यसनात जातात काही फॅशनीत जातात असं करू नका समाजाला विषय द्यायचा आहे म्हणून विषय घेतोय की ही पिढी या व्यसनात अडकून आता गंभीर गुन्ह्यात अडकायला लागली परवा सीजीएफचं बघितलं असं आंदोलन झालं पोलीस वाला सांगतोय की काय करीन जर आंदोलनामध्ये सहभाग घेतलात ना तर 50-50 ग्राम पावडर तुमच्या खिशात टाकेल कायमचे बघा युवा पिढी लक्षात ठेवा एखादा गरम कुठेतरी सांगेल की जा माझ्यासाठी काहीतरी कराल आयुष्यभर तुमच्या घरच्यांनाच फेडायचं आहे कोण कोर्ट कचेरीपर्यंत पोहोचत नाही कोण मायकाला तुमच्यासाठी येणार नाही कुठला आमदार खासदार कोण येत नाही फक्त जोपर्यंत त्याचं काम करा तोपर्यंत सगळे येतील म्हणून समाजाला विषय देतोय की तो बाप त्याला याच्यात काहीच माहिती नसतं त्या आईला काहीच माहिती नसतं की माझी मुलं की माझी वेडी कोकरं आता यात आले काय दिसतात 10वी-12वीला पोरं एवढी की आता यात आले गराटे बुवा बघा बनेभवनची लेखणी आहे मग सांगितलं होतं बघा लेखणी कशी आहे नुसती लेखणी नाही अख्ख्या विषयाची आखणी आहे येतं तुमच्याकडं हुरहुर मनाला आई बापाला दिल माझं पोकरू कुठे काय करता त्यांना सारी चिंता नकास खोट करू नशाही कशाला रोग जीवाला नका जीवनाचा नाश करू हुरहुर मनाला आई बापाला
नमन पाहिजे नमन 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 लास्ट नमन घ्या नमन पाहिजे नमन लास्ट लास्ट नमन लास्ट नमन शेवटचा हॅलो येऊ दे परत साऊंड जागेवर येऊ द्या ती माझी मुलं आली ना बाहेर तुमचा बायको खूप सुंदर तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून माझ्या सगळ्या संचाकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आमच्या मुलं सुद्धा आले पण झालं बघा शब्दांचे शब्दांचे प्रतिवार एक बॅनर आला होता आरपार नको कारण या लांजामध्ये आणि आज या वर्षी शुभारंभामध्ये ज्या शाहिरानं आमच्या बंधूंच्या एका शब्दाला होकार दिला दादा जरा लक्ष द्या 2 दिवस हे मधले दिवस आहेत काही दिवसांना सगळ्यांना गावी दादा जरा शिट्टी करतोय काही दिवसानंतर सगळ्यांना गणपतीसाठी गावी यायचं आहे तरी सुद्धा मी मगाच पासून तुम्हाला सांगतोय ही वारी आहे आणि ही वारी अशी व्हावी ही मला वाटतं बुवांची इच्छा होती कदाचित परत एकदा सांगतोय मोठे मान दादा आवाज आहे ना
मान मोठा जे असेल कायमस्वरूपी हृदयात सुद्धा तेवढंच मोठं असेल. कारण मी आता सुद्धा सांगितलं की आयोजकांच्या एका शब्दावरती गणपती यायचा आहे तरी सुद्धा 2 दिवस ते आज आले संपूर्ण संच घेऊन आले. खूप सुंदर त्यांनी सुद्धा वारी केली आणि त्यांनी वारी ठेवली म्हणून आम्हाला पण कुठेतरी असं जोश आला तर वावगं वाटलं. कारण ही जोडी टिकली पाहिजे, ही जोडी टिकली पाहिजे. कारण टक्कर देणार आहेत ना, टक्कर देणारे टक्कर तोडीस तोड असावे, नाही तर काही एकटं येणार लांबणं टक्कर देणार, समोरचा पलटी होणार, घरात जाणार, टांगा पलटी कोणी बसणार नाही बुवा. आपण पण एकाच टांग्यातनं चालायचं बुवा, एकाच टांग्यातून हरकत नाही. झालं आता गाडी नको पण कारण बुवान सुद्धा वेळ आम्ही बरोबर 25 मिनिटं घेतले, 45 मिनिटं झाले. दुसऱ्या वारीचा वेळ बुवानं सुद्धा पुरेपूर देऊया आणि सगळ्यांनी आवर्जून बुवांची सुद्धा वारी बघा. कारण पण ज्यांनी आयोजन दिलं या गावामध्ये पुन्हा एकदा एक मातबर शाहिरांसमोर आम्हालाही शाहिरी सवाल जवाब देताना, शाहिरी सवाल जवाब देताना, त्यांच्या सोबत येताना, त्यांना जवळ बघताना आम्हाला सुद्धा आज भरून आलं. आणि हे सगळं घडवलं त्यांनी या माझ्या 2 बंधूंसाठी सुधीर माने आणि संदीप माने आणि त्यांच्या आई वडील आणि या माने बराबरीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आमच्या माध्यमातून जी वेळी वाकडी 4 ओळीची कविता असेल म्हणा, एखादं गाणं असेल म्हणा, पण आम्ही आमच्या माध्यमातून, आमच्या मंचाच्या माध्यमातून आम्ही या कुटुंबासाठी 2 शब्द आपल्या समोर ठेवतोय. लक्ष असू द्या. आणि यानंतर फरमाईश शृंगार नार नडवी होईल आणि आमची वारी संभव. सुख शांती सदा लाभू दे, हीच प्रार्थना देवाला. सुख शांती सदा लाभू दे, हीच प्रार्थना देवाला. सदा सुखी ठेव देवा या मने कुटुंबाला. सदा सुखी ठेव देवा या मने कुटुंबाला.
धन्यवाद मायबाप रसिको. उपस्थित सर्व मायबाप रसिकांचं, त्या युट्यूबर बांधवांचं आणि माझ्या प्रतिस्पर्धी शाहीर यांचं घराणं, त्यांची आजची शाखा घराण्याची शाखा आहे, त्यांची वस्ताद मंडळी, त्यांची शिष्य मंडळी पण आले असतील. अनावधानानं माझ्याकडून, माझ्या त्या मंचाकडून कोणताही शब्द गेला असेल, कोणताही शब्द असा जर कुठे इकडे तिकडे आपल्याला वाटला असेल तर ती आमची चुकवून समजा, ती आमची आम्हाला परत द्या. आणि मायबाप रसिका, जे चांगलं दिलंय जरूर घेऊन जा, पण ही वारी जरूर युट्यूबला जाईल, सगळी लोक आवर्जून पाहतील अशी मी सुद्धा अपेक्षा करतो. बुवाला दुसऱ्या वारी सुद्धा शुभेच्छा देतो. आणि मगाशी सगळ्यांनी सांगितलं होतं, आम्ही थांबवलं होतं, बुवा सुद्धा त्यांची सुद्धा खूप नमनच्या माध्यमातून होतात, त्यांनाही पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. पण खरोखर ज्या गाण्यानं माझ्या नवलाई नवयोगच्या ज्या गाण्यानं त्या जगाला वेळ लावलंय, कोकणाला तर वेळ लावलंय, पण प्रत्येक नवीन उगवणाऱ्या शब्दाला पण वेळ लावलंय, तेच गाणे ऐका. फक्त मुघडाच सुंदर नटली गवळ्याची सुंदरी. सुंदर नटली गवळ्याची सुंदरी, श्री गणपती गजानन बुवांना सुद्धा दुसऱ्या वारीच्या शुभेच्छा. आणि मायबाप तुम्हाला सुद्धा सांगेल, आम्हाला जसं सहकार्य केलं बुवांना सुद्धा दुसऱ्या फेरीसाठी आपण सहकार्य करा. त्यांच्या संपूर्ण संगीत संचालन सुद्धा माझ्याकडून शाहीर महाराजा मुद्रा. आणि आमची आजची दुसरी वारी संपली असं जाहीर करतो. पण पुन्हा भेटूया 22 तारखेला मुंबई रंगमंचावर सरस्वती कॉन्व्हेंट स्कूल
कोपरगाव डोंबिवली येथे पुन्हा एकदा आम्ही आणि आमचे शाहीर पुन्हा एकदा आम्ही येतो रसिकांच्या भेटीसाठी. पण शाहीर पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो आणि 22 तारखेला पण अपेक्षित आहे आपण याच पद्धतीने मालिका लावू.